गेल्यावर एक दीड वर्ष बैल गेला आणि काय भानगड झाली आणि काय नाही मला काहीच कळलं नाही. 1 वर्ष 7-8 महिने काहीच समजना. मी जो घरातनच बाहेर निघालो माझं काळीच दम खायना. असं बसलून माणसं तुम्ही बसला असं किती जरी माणसं बसली तर माझं माझी तोंडातनं वाक्यच बाहेर निघत मला काहीच समजत नव्हतं. मी उठतच नव्हतो, बाहेरच येत नव्हतं. रडायचो, नुसतं बसायचं, नुसतं रडत होतो. 6-7 महिने तर रडतच होतो नुसतं. माणसं येऊन बसायचं जवळ आणि रडायचो. काय झालंय बापू कायच मलाच समजत. मंडळी, जय जवान जय किसान. बघा, बैलगाडी शर्यत माणसाला कुठली कुठे घेऊन जाते. आज आपण साताऱ्याहून पंढरपूर किंवा पंढरपूर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि करोळे गाव तानाजी बापू कवले यांच्या दावणीला मित्रांनो बैल बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागाने. गेले 70 ते 80 वर्षाची बैलगाडी शर्यतीची परंपरा यांच्या घराला आहे. अनेक गोष्टी आपल्याला जुन्या बैलगाडी क्षेत्रातील जाणून घ्यायच्या आहेत किंवा अनेक बैल यांच्या गावातून अनेक आता हिंद केसरीची बैल घडली ती या गावातून गेलेली आहेत. आपण सगळा इतिहास बापूंच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. प्रथम आपला परिचय द्या. मी तानाजी बापू कवले, करोळे, तालुका पंढरपूर. काय बैलगाडी शर्यतीचा आपण आम्हाला बोलता बोलता आधी सांगितलं की 80 वर्षाची तुमची 70-80 वर्ष तर 70 वर्ष तर करेक्टच झाली असतील असं म्हणजे अंदाज 25 सांगतो. कुठून सुरुवात झाली बैलगाडी शर्यतीला किंवा आता तुमचा पंढरपूर? सुरुवात अशी झाली की माझ्या भावापासून सुरुवात झाली. भावाला बैलगाडी क्षेत्राचं माझ्या बापालाच नाद होता जास्त आणि बैल सांभाळायचा. परिस्थिती अत्यंत हालाकीची, इस्टेट लय मोठी पण कोणच नाही, एकटा बाप एकटाच होता. आणि त्याला असं जनावरांचा जास्त छंद होता. जनावरांचा छंद म्हणजे असं की संध्याकाळी जर वैरण काढी करून बैलांवर बोलत बसला तर 12 वाजेपर्यंत ती बैलालाच बोलायचा. बैलाबरच बोलणार ते आपण असं बोलतो असं आपा काय करताय, कोणाला बोलताय, माझं वाघ आहे तुम्हाला एवढंच. पायात एका चप्पल असणार त्याच्या आणि एका पायात चप्पल असल्यानंतर ना ती बैल जोपर्यंत खाऊन बसत नाही ती तोपर्यंत ती झोपत नव्हता आणि ती घरात झोपायला येतच नव्हतं. बैला मोरत झोपायचं, त्याला हातराय पांघरायला तीच असायचं. किती घरात बोलवलं तर ती घरात येतच नव्हतं. मात्र म्हणजे येतच नव्हतं. जीव होता बैला, ती येऊच शकत नव्हता. हातात वसंडी 4-4 बैल आणि देशी गाय जी लाईन असायची. आणि जेव्हा बोलवलं आला तरी यायचं नाही तर पोरांनी हिथं जाणून द्या म्हणलं. त्यांनी घरातल्यानी जर समजा आहे ना ही त्याला भाकर तांब्या जी काही जर दिलं असेल तेवढंच ती परत मला एवढं कमी आहे मला जास्त आहे मागत पण नव्हता आणि ती उठून येत पण नव्हता. पण ती बैलावरच त्याचा जीव. माझं वागण माझं आमखं अशी एक म्हाताऱ्याला परंपरेपासून माझ्या घरात एक महादेवाची कावड आहे, देवाची मोठी अशी परंपरा आहे आणि ती म्हाताऱ्याचे इतिहास. मग असं गोष्ट अशी असायची की घरी एकटं कावड घरी बैल अशी मोठी आणि आमच्या गावात दुसऱ्या काय कावड्या आहेत 5-25 घराच्या. मी एक वेळेस अशी घटना घडली त्या म्हाताऱ्याच्या काळात की कावड शिंगणापूरला जायची म्हणून लोकांनी चर्चा झाली ना म्हाताऱ्याला सांगितलं नाही जायची म्हणून म्हातारी विश्वासानं बसलं. म्हातारी हुशार होती लय मोठी. म्हातारी म्हणजे जाणार आहे त्या कावडी. मग म्हातारा म्हणला नाही जायच्या, तो खोटं बोलती म्हणलं तुला नाही माहिती काय. ती म्हणली जाणार आहे त्या. तेव्हा 10 वर्षातून एकदा शिंगणापूरला कावड जाणार. कावड आहे घरी मोठी ना महादेवाची. त्यावेळेस कावडी अचानक निघून गेल्या आणि मग म्हातारीने सांगितलं गेल्या कावडी निघून. आता काय करायचं म्हणजे आता लोक तोंडाकडे बघा. लहान भाव होता त्याला तिथं पद्धत होती कावड्यानीच कावड घेऊन गेली मालक बसून दांगार. नंतर मग बापानं बहीण होती इकडं टिंबुर्णी तालुक्यात आयरगाव म्हणून बापाची बहीण होती मोठी आणि म्हातारी स्वयंपाकाला लागायची म्हणून बापाने हिथनं गाडी झोपली. टिंबुर्णीला गेलो, आयरगावला गेलं. आयरगावनं बैल आली 3 वाजल्यापासून झोपली आली अशी शिंगणापूरला नात्यापुत्यात गेली न सोडता 100 किलोमीटर अंतर. एकदा टाकलेली खेळ काढलीच नाही. त्याच्यापासून पुन्हा इतिहास मोहर घडत भावाच्या काळात गेला. असं चमत्कार घडत गेलं. नामांकित पहिल्यापासून तालुक्यात महाजूर असणारा बैल दावणीला कायम असतो एक, पण एकच असतो. दुसरी 4 जर असली एक बैल नामांकित पहिल्यापासून असतो. भाव अकलूजनं जर समजा गाडीत दुसऱ्या बसला तर 100 गाडी असली तर बिगर चालकची गाडी अकलूज ती करोळे करायची. एक काहीतरी आमच्या म्हणजे घराला महादेवाची कृपा ह्यातून असं घडत गेल्यानंतर भावाच्या काळात गाडी पळायला लागली. मी बैल सोडायचो, भाव गाडी चालवायचा. भाव गाडी ड्रायव्हर ते स्वतः बैल सोडणार मी जाणता होईल तसं. मग गाड्या अशा पळायला लागल्या. मग अशा पळत बऱ्याचशाच वेळेस असं किस्सा झालं. बऱ्याचशाच वेळेस जुन्या इथंच मी लहान महालिंगरायाचं मैदान असायचं आमच्या इथं. महालिंगरायाला जायचं आमच्यातल्या गाड्या तेव्हा काय लय वर जात नव्हत्या.
पुन्हा मालिंगरायला जात जात पुन्हा वरल्या पण गाड्या यायला लागल्या, मोठी मैदान व्हायला लागली, परत परत वरचीवर मी पण मला पण कळायला लागलं, भाऊ पण गाडी चालवायचा. मग एक वेळेस असं त्यात बैलगाडी वाटायची चालवणारा पण शर्यतीची गाडी जरी चालवत असला तरी शर्यतीच्या गाडीत आणि रस्त्याच्या गाडीत फरक आहे हे माझ्या लक्षात परत काला. घरची गाडी पळायची, मग घरची गाडी पळत पळत पुन्हा मग आम्ही वाईट राहिल्यावर मी धाकटा, ती थोरला भाऊ, माधवा भाऊ, आम्ही 3 जण भाऊ. मग वेगळं राहायचं म्हणल्यावर एक घरी खोंड होता बारशा म्हणून, चांगला खोंड होता. बागोजी दगडे पाटलाचा सुंदरन रामभाऊ पैलवानाचा लाडक्या पळत होता. त्या काळात त्या खोंडाची रावशा बारशीची घरची गाडी भाऊ पळवत होता. मग ती खोंड माझ्या इशाला आल्यावर भावापाशी एक वाटून वासरू गेलं होतं, चांगलं वासरू होतं. तो वासरू असं होतं बारका माणिक आहे ना, आता बारका माणिक पायाला त्याच्याच लागलंय का, तसं वासरू होतं. घरच्याच गायची बैलीपासून बैल घरच्याच गायची पळालेली, कवा विकत घेतलेली नाही. म्हातारा या काळात उमदीवरनं गाय आणलेल्या त्या गुराचीच बैल नामांकित पळणार सगळी. मग ती वासरू मी म्हणलं मला दी म्हणल्यावर भावानं ठरलं दिलं मला, आपलं एकातच दिलं मग 4 वर्ष 5 वर्ष वेगळं राहिलं, पण बाजारला आम्ही केव्हा जात नव्हतो, भाव थोरलाच जाणार. तीच गाडी बैल जपून तेच जण मी म्हणायचो नामांकित पहिल्यापासून गाड्या चालवल्या होत्या, जरी बैल माझ्यापाशी असली तरी सगळं इतिहास तुझ्यामुळे घडलेला आहे. कशाला आपल्याला भावाचा कमीपणा करायची काय कारण नाही. भाऊ बिन भावचे बी तशीच देवासारखी थोरली, पण आघात त्यांचा आमच्यावर उपकार सांगायचं म्हणजे. मग असं केव्हा ते एकूण अपमान करून घेतला ना, ते ताब्यात ठेवली मी. ठेवल्यावर गाडी ते वासरू घेतलेलं इसापूरचा चंद्र्या लक्कन ड्रायव्हरचा वडील आमच्यात गाडी चालवायला होता. सुंदर छब्या म्हणून होती, हिथे होता एक करुळ्यात इसापूर बदवलेवाडीचा. मग ती हिथं आल्यावर मी काय केलं, एक दिवशी चंद्रला म्हणलं गाडी चंद्र ती काय बसायलाच तयार नाही. माझ्या डोक्यातच एक बारक्यातनच टूप पेटलेली. मी म्हणलं चंद्र फस मी म्हणतोय म्हणून बस, तर तो मला बसवायचंच होता. ही बाकीची बनायची ती बसत नाही, ते मग तुम्ही त्यानं मागं लागूनच बसवायचं आहे म्हणलं, मलाच बसवायचं. एक माझं कवळ्या वयातलं जी ज्ञान जी काय आहे की माझ्या डोक्यात आले, मला त्याला एकच फेरा काढायला लावायचं. त्या गाडीवर बसलं. ती वासरू जी होतं ती आगळं वेगळंच होतं. मग आगळं वेगळं असल्यानंतर त्यानं ती गेला की फोन लगी मधल्या माणसाला सांगितलं मला तानाजी वासरू देते का बघा म्हणते. मग मी वेगळं राहिलेलो होतो आणि मी जरशा गाय घेतल्या होत्या आणि मला एक गाय महिमतनं पहिल्यांदा उधार दिलेली होती. पहिला वाईट राहिल्यावर पहिलाच व्यवहार तिचा वायदा होता. मी म्हणलं आयुष्यात वाईट राहिलो, पहिलाच व्यवहार गायचा वायदा जवळ आलाय आणि पहिल्या व्यवहारला खडा लागला तर माझं आयुष्य पण. त्यानं ती वासरू मागितल्यावर मला आमच्या गावात चांगा पाटील म्हणून होतं, त्यांनी सांगितल्यावर मी म्हणलं आनंदाने खेळणार ती बैल म्हणलं, खेळणारला बैल नाही द्यायचं तर ही बैल अवताला घालून का उपयोग होणार. ती वासरू मी त्याला ती चंदरला पहिलं वासरू विकलं म्हणतो. हा पहिलं वासरू विकलं चंदरला. मग ती म्हणला कुठं ती वाघऱ्याचा राजा का वाघऱ्या म्हणून विकलं पळतोय म्हणली आणि मला गाड्या तिकडल्या महाराज येते आणि मला तानाजीने वासरू दिलं तर मला देतोय. मी म्हणलं आनंदानं देतोय म्हणलं या समोर. त्या काळात त्याच्या जोडीचं वासरू त्यानं 20,000 नेतं. आमच्या गावातलं एक वासरू पळत होतं, सावळ्या म्हणून पळत होता. मग मालिंगरावर त्यानं इथनं त्या 50 फुटाचं अंतर टाकून सगळ्या गाड्यांना फायनल मध्ये अंतर टाकून फायनल केलेला खोंड होता. त्या जोडीचा खोंड चंद्रने नेल्यावर 20,000 नेला होता. मी म्हणलं ती म्हणलं खोंड 20,000 नेला आणि माझं तर एक नंबर वासरू, मग तुला 20लाच देते की मी. नाही म्हणली. त्याच्यावर मग मी पण विचार केला, सगळ्या गोष्टी काय त्याच्यावर होत नसेल, आपला उजवा असला तरी आपल्याला ती रेंज मिळू शकत नाही. आपल्याला मोरची गरज आहे म्हणून 11,500 कोण ते दिला त्याला. मग त्याला दिला आणि शेतात बैल घातल्यावर असंच बैल आवताचा पायला शेतात घातला आणि गावात गाडी गेल्यावर गावातल्या लोकांनी काय केलं की त्या बैलाला जोडी म्हणून मला म्हणली तानाजी तुला बारशा द्यावा लागतोय. मी म्हणलं मी खेळ सुटलाय आणि बारशा तुम्हाला देऊन आता बारशाला त्याच्यासमोर पळणं होत असतं का, तो बैल किती पळतोय म्हणलं. नाही म्हणजे शहाणा बैल आहे म्हणल्यावर दिला बारशा. मग पळायला लागला बारशा. मग बारशा कमी थोडा म्हणजे शेतीत चालू होता. मग भावाला मी सांगितलं असं होतंय बघ भाव. मला म्हणायला लागली, मी म्हणलं एकंदरीत सांगितलं 2-3 वेळा, दादा असं होतंय तुम्ही काय सांगतोय ती तर करतो. मग ती काय जरा थोडा आहे या मनस्थितीतच नव्हता. मी म्हणलं असं नाही, असं केलेलं असं नाही का गावणार काय. मला म्हणते तू कर. मी म्हणलं मी करतो. अक्षरशः सांगतो तुम्हाला ट्राय केली मला. कॅनल होता मोर कॅनल, त्यांच्या गाड्याची कमी येत होत्या का, त्या जागेला कॅनल होता. कॅनल मधून माझी गाडी निघून गेली. मला फोक सुद्धा नाही रान पूर्ण गेलो. मी 2 त्यांना सांगितलं 3 वेळा चान्स द्यायचा, 3ऱ्या वेळेस मी फरक दाखवणार तुम्हाला. 2 वेळा पहिल्यांदा ताळमेळ, दुसऱ्यांदा मिळतं जुळतं आणि 3ऱ्या वेळेस बारीने तुम्हाला फरक दाखवेन. दुसऱ्याच बारीला शिकलेली बैल होती.
फरक झाला. मग फरक झाल्यावर गाडी ताणायला लागलो मी. मग मी माझ्या बारशाला फॉक टाकायचो. भाऊ मला म्हणायचा की तू बारशाला आपल्या बैलाला का हाणतो तू. मी म्हणलं आज माया करून फडात कोणच ऐकायचं नाही म्हणलं. तो कोण फायनल केलेला आहे आणि जर आपला बाबू म्हणशील तर तुला मोहर कोणच आवरणार नाही. आपला बाबू म्हणून चालणार नाही म्हणलं. बैल पळतोय म्हणलं त्याचा आणि त्या बैलाची बराबर ह्या बैलाने केली तर गाडी फायनल राहणार आहे, नाही तर राहत नाही. तू फॉक हाणशील म्हणशील माया करशील तर तसलं चालणार नाही म्हणलं. मला पर्याय नाही म्हणलं. बाबू म्हणून गावत नसतं म्हणलं. त्या बैलाची बराबर ह्या बैलाने गेली तर मैदानात आपली किंमत राहील. आणि मग गाडी हाणायला लागलो मी. आणि मग बैलानं जोपर्यंत बराबरी केली नाही तोपर्यंत ती म्हणायची असं झालं तसं झालं, हे बैल कमी ते बैल कमी. म्हणायची ते बैल कमी नाही. मग पुन्हा बघा तुम्हाला सांगतो हे बैल वाढला आणि बराबरीत ज्यावेळेस आला त्यावेळेस खसानं सांगितलं. खसानं बराबरीत आल्यावर मी म्हणलं जोपर्यंत बैलाला खस न लावता त्या बैला बरोबर जात नाही तोपर्यंत बराबरी म्हणत नाही म्हणलं माझा जरी असला तर. आणि मग गाडी पळायला लागली. आणि मग गाडी चर्चा एक बैल होता तर एक बैल मैदानातला अवताचा बैल लय पळतो तेव्हापासून माहित झालं मला. अवताचा बैल लय पळतो. मग गाडी पळायला लागल्यावर ती मग मला लागली चिव चिव गावात करायची हे जास्त जास्त. मग बारशा म्हणणार बैल खालनं गाडी काढायचं. आणि ते बैल बरं का आता नाही हाय त्या दोस्ताचा बैल होता सावळ्या म्हणून. असा बैल नाही मला अजून बघायला मिळाला. अशी थापण बैल संघच निघायचा. मग त्याला कमी का समजायचं का. एक बैल गाडी वरतून दुसरा बैल हात लावस्तोच काम देतो त्याला कमी नसते समजत. मी कमी नाही समजणार हे बैल. हे बैल हातन बैल संघ निघतो आणि शेपटा जर हात घातला तर 50 फुटात 10 फुटाचा फरक. इतकं चॅलेंज बैल त्या. बघा आता तुम्ही सांगितलं की एवढा जुना इतिहास सांगितला तुमचे एवढं एक शब्द न शब्द पाठ आहे बैलगाडी शर्यतीतला किंवा जुना. त्यानंतर ना आपल्याकडे बाबा तुमचं बैलानं नक्की काय तुम्हाला दिलं किंवा तुमचं उदरनिर्वाह किंवा घर तुम्ही सांगितलं तुम्हाला एवढ्या मुली आहेत किंवा काय काय बैलानं नक्की दिलं तुम्हाला. काय म्हणजे 7 मुली आहेत सगळी म्हणायला लागली तू कशाला शर्यतीचा खेळ खेळतो असं ना कशाला उतरतो तू हे बंद कर. मग मी थोडासा बंद केला. भावाच्या पोरानं चालू केलं म्हणजे घरात गाडी वारसा हक्कानं चालू राहिली. मग भावाच्या पोराची गाडी वारसा हक्कानं बंद झाली की परत पुन्हा मी बैल घेतला परत. त्याची गाडी म्हणजे बैल मोडला पायात बारशा म्हणून बैल होता पळताना गाडीत अडकून मोडला. थोरल्या भावाचं पोरगं होतं. मग ती 7 मुली आहेत आणि पुन्हा मी ती बैल घेतल्यावर त्याला कारण जास्त एक पण त्या कारणाला काय आपल्याला तितकं तेच काय एवढं चर्चेत घ्यायसारखं काय नाही. मग ते बैल घेतला सागर म्हणून. सागर म्हणून बैल घेतल्यानंतर ना सगळीच म्हणायला लागली हसायला लागली मला. म्हणायला लागली हे काय खरं नाही मुलींची लग्न करायचं सोडून ही रेसच खेळायला लागला ना असंच करायला लागलं. मग आता मी म्हणलं तर मला नाद आहे माझ्या नादामुळे म्हणलं मी घेतलाय म्हणलं. मला कारण पण झालं एक जणांना बैल माझ्या दारात नेला होता त्याच्यामुळे मला ती खेळ सोडलेला परत पुन्हा चालू करायला लागला. मला काय कारण नव्हती ती म्हणजे मी मुलींची लग्नाची म्हणून खेळ कॅन्सलच केला होता. पण एका दोस्तानं बैल माझ्यात आणून सोडली ना त्यानं मला एक बैल घ्यायला लावला. म्हणला माझं लय चांगलं झालं बापा तुम्हाला बी घ्या म्हणला आपण दोघात ठेवून माझे पैसे भरतो म्हणला. पुन्हा बैल दारात सोडून घेऊन गेला. मग सोडून घेऊन गेल्यानंतर ना म्हणलं का म्हणलं कशाला असलं दिसली मला असलं केलं. मग मी ते सागर म्हणायचा खोंड विकत घेतला. त्याला कारण झालं एक सागर म्हणायचा खोंड विकत घ्यायला. मग माझ्या घरी का शिंगणापूरला पाया पडायला गेलो मी. आणि पाया पडताना मग घाटी वाजवली आणि म्हणलं देवा जर समजा टॉपचा बैल खेळणारा भेटला तरच इथून पुढे शर्यत खेळणार नाही तर ही 7 पोरींची लग्न करायची आणि घराने शिवाय टिकवणं माझ्यानं होत नाही. आणि तसा वेळला भेटला तरी एक वेळच घेणार म्हणलं आता. आणि मग तसा ती खोंड भेटला. एका गावातलाच पोरगा होता बाळशिंगटे म्हणून व्यापारी त्यानं आणलेला होता त्याच्यापासून ते खोंड घेतला. मग खोंड फार तर 20-25 हजाराच्या किमतीचा होता. पण रेशल टाकून बघितल्यावर त्यानं 50,000 सांगितलं. मग रेशल टाकून बघितल्यावर 50,000 सांगितल्यावर माझ्या एकच ध्यानात होतं पत्नीला सांगितलं मी बाबा तू ते खोंड विकत घे किती पैसे ती 50 म्हणलं तरी आता 50 कर पण घे. आता माझ्या एकट्याच्याच ध्यानात मी गाठी वाजवली ती आता पैशात मागे सरायला येत नाही. मग ते सागर म्हणायचा खोंड घेतला ते खेळवला ते खेळायला लागलो. खोंड खेळायला लागला. खोंडाची किंमत वाढली मार्जिन वाढलं आणि मार्जिन वाढलं आणि शर्यतीत चर्चा व्हायला लागली. चर्चेत आला सगळीकडे चर्चेत आला. मग एक वेळेस गावात असं ते खोंड घेतलेलं सागर म्हणून गावात मैदान भरवलं गावातल्यांनी. मग जोडीदारांनी चॅलेंज केलं एक 15 दिवस आधी. म्हणला कोणीही जरी आलं तर पहिला नंबर करणार म्हणजे करणार. मी म्हणलं का ही काही गोष्टी सोपी असते का चॅलेंज करायचं म्हणजे काय चॅलेंज काय म्हणलं बरोबर नसतंय म्हणलं. चॅलेंज करून कुठं होतं काय केलं म्हणलं तो चॅलेंज केलं आता करायचं काय. मग म्हणलं आता बैल कुठला टाकायचा म्हणलं बैल टाकायचा. मी म्हणलं आता बैल कुठला घालायचा. मग नगरसेवक अशोक वारल्याला वाघमोडे आमच्या गँग मधलाच गडी बाळशिंगटे आम्ही तिघच. मग गाडी चालू करून गेलो चौकात वर चाललो. म्हणलं बैल कुठला टाकायचा.
म्हणलं बलमाचा दिलपळा बलमा तर घालायचा, नाहीतर काळे बघा पाचा नंद्या तर घालायचा, नाहीतर शमाचा चिक्या तर घालावा लागतो खोंडाला, असं तर देवा लागतोय. आम्ही चौकातनं चालल्यावर रवी निंबाळकर वारलं, मोर गेला सांभाळते होता, हाक मारली त्यांनी, म्हणजे कुठं चालायचं म्हणलं पायऱ्याला चाललो बैलाला, मैदान गावचं आहे. मग कुठं चाललं म्हणलं काळे बघा पाचा नंद्या टाकायचंय. म्हणलं इथं खाली बैल नाही ते हाय ती म्हणलं बैल. मी म्हणलं थाय म्हणलं काय झालं दबंगला काय झालं. आम्ही म्हणलं दबंग थाय म्हणलं नाही चिक्या आम्हाला चालतोय म्हणलं. ती म्हणली तुमचं बाळ त्यातलं काळं का गोरं माहित नाही. म्हणलं आमचं बाळ त्यातलं हे आम्हाला पण माहित आहे आणि तुम्हाला पण माहित आहे, पण चिक्या लागतोय का लागतोय. तर खालनं गाडी निघली तर चिक्या उरावर जात नाही म्हणलं वासराला घेऊन पळतोय, आणि आज चिक्या न आल्यामुळे वासरू पळतोय. वासराला मोहर लोड येत नाही, मोरल्यावर चिक्या गाडी उचलतोय मग चिक्या. म्हणते आता ही महाराष्ट्र हिंद केसरी बैल उत्मा मांडला लगेच. म्हणलं हाही मान्यच करतो, वस्तातच म्हणतोय म्हणलं आम्ही. आणि मग म्हणली बक्षीस किती आहे, म्हणलं 10,000. आणि मग म्हणलं बैल फायनलचा, म्हणलं सांग म्हणलं फायनलचा बैल तर तुमच्या इशाच पैसे लोक देतो, तुमच्या इशाच पैसे असली खोंडात दमक तर राहील फायनलला गाडी. बरोबर हा लगेच ठरलं. आलो गावचं मैदान 1 नंबर करायचं. इथं आता इथं मैदान गावच्या गाव बघतोय, सगळं आमचं गाव सगळं मैदान तुमच्या गावात भरायचं, गावात भरवलेलंच मैदान ठरलेलंच. गावच्या गाव बघतोय. पहिल्या फेरीत गावची गाडी होती, म्हणजे एका थांब नका एका फोरला म्हणल्यावर नाही म्हणले, खाली गेली आणि गाडी उभा केली. ती बाळू जोडीदार म्हणाला तानाची कसं आर्मी आणलं त्यानं उलटा चिक्या पालता पडला तरी गाडी त्याला मग गावात देत नसतो की म्हणलं, खोंड हारान पळाले आणि पळतोय त्याला घाबरते ती का म्हणलं, त्याला इतकं घाबरा आपण मानानं एकामेकाच्या गाड्यांना बाजू ती म्हणलं ती दिना. मग तिथं चिक्यानं आमदार ड्रायव्हर गाडीवर होता सागर, त्यानं तिथं ती गाडी गट पास केला की शमीला पुन्हा मग गाडी सरळी लागल्यावर खोंड हातात धरून पळायला लागला चिक्या संग श्यामा पाजा. चिक्या म्हणजे काय चिक्याचा होता ती, इतका खोंडाला पावर होती. त्या मोबाईल मध्ये वासरा बैल आहे दाखवर, मग इतकी पावर होती. मग खोंड पळायला लागला, खोंड चर्चेत आला, खोंडाची खलबत झाकरीत चालू झाली. पण आपल्याला बैल ऐकायचा नव्हता, फोन यायला लागलं बैल ऐकायचा नाही म्हणलं मला, माझी घराण्याची आहे मी घाटी वाचवली, मला बैल जिकायचं नाही. शर्यतीवर आली बंदी, शर्यतीवर बंदी आली. बैल 1.5 वर्ष बसून राहिला. 1.5 वर्ष बैल बांधून राहिल्यानंतर ना काय करायचं फेरा काढायचा असं नाही. मग आमच्या इथल्या शेजारच्या गावचं एक वासरू होतं आपलं, मी आपलं फेऱ्याला ठेवलेलं होतं. आणि योगा नाही इथं नांदूर म्हणून गाव आहे, तिथं मैदान भरावलं आणि तिथं गाडी पळाई गेल्यानंतर ना तिथं त्या सागर म्हणा या बैलानं पहिला नंबर केला. इजू काळे आहे माळशिरसचं. कानात आला आणि बापू बोला म्हणला बंदीचा काळा बैल कुठून चालला म्हणला, द्या म्हणला काय असतं म्हणलं, नवसान मग घेतला म्हणजे काही काय अडचण आहे. म्हणलं पार्टी तशी आहे का म्हणलं, आता लाखाला 50,000 घेऊन हाय की म्हणला. कोण आहे म्हणला, विष्णू पाटील आहे की म्हणला. कोणचा? पडलेगावचा. मग विष्णू पाटलाला मी पहिला सागर बैल दिलेला होता. मग विष्णू पाटील आहे की म्हणल्यावर मी म्हणलं मग तशी पार्टी असली तर मग आता तुझ्या विश्वासावर जो म्हणतोय तर मग म्हणला कुठून जाणार आहे बघ, बैल नाही दिला तर बैल राहत नाही बघ म्हणलं, तू बाप्पा ऐक माझं. मग बघा ते विष्णू पाटील इथं आल्यावर तरी पण विष्णू पाटलाला बैल दिला नाही, माघारीच लावलं. बैलाची कोटाची काय तर नव्हतं म्हणत निघाला. पुन्हा मग आजिवलीचा आप्पा म्हणून आहे, ती बिगर ओळखीची माणसं आली अचानक. म्हणलं तुम्ही बिगर ओळखीची माणसं आला कस? मग ती म्हणले आम्ही नवीन आहे ना आम्हाला पाहिजे. म्हणजे ओळखल्यावर मग पुन्हा त्यांना आपलं नग म्हणलं तट लावायला. मग इजू बी नव्हता, 15 दिवस इजू संपून गेलं. मग त्यांच्या संग व्यवहार झाला बैलाचा. व्यवहार झाल्यावर 15 दिवसांनी इजूला सांगितलं मी इजू तो नव्हता पण ही स्वयंपाक तुझ्यामुळे झालाय, तुझ्यामुळं झाला. तो जरी गिरायकाला दाखवलं नसतं तरी काम होत नव्हतं. तो नसला तरी पण तू ये, काय असेल तुझी तुला माझी मला जी काय असेल ती मानापानानं राहिलं. भविष्य टिकतं, माझी गाडी घरांची आहे ती निघाली आणि काही व्यापारी नाही. पण सत्य जे आहे ते सत्यानं जायचंय म्हणलं. तुझंच स्त्री आहे तीच शीत उगवलेला आहे. पण जरी तरी तुला नाही म्हणलं बाप मी हाय म्हणलं त्याच्यात या म्हणलं. आनंदानं बैल दिला सागर म्हणून. 3 वर्ष मुंबई केली. केवढ्याला दिला त्या टायमिंग? 4 लाख रुपये बंदी. 3,60,000ला विष्णू पाटील मागितलं विष्णू पाटलानं. मग त्याला अगोदर विष्णू पाटलाला मी काय बोललो होतो माझ्या संग एक वेळेस त्यानं पहिला बैल नेल्यावर जरा थोडं म्हातार चॅप्टर आहे जरा दत्ता या देवळात मी बैल दिलता त्याला बारशा म्हणून माझा बैल होता एक बाबा पोराचा पुतण्याचा. मग मी म्हणलं आधी व्यवहार करताना बोली केली की बैल तुम्हाला कसा पाहिजे, जोडून पाहिजे का हाय असा पाहिजे. त्यावेळेस ते हाय असा म्हणली आणि 3,60 केल्यावर मला जोडून पाहिजे. मी म्हणलं जोडून देतो बैल जोडून, पण व्यवहार जोडल्यावरच करणार. बैल पसंत पडला की नाही पसंत पडला तर माझा राहू द्या. बरोबर जोडल्यावर अजून बी व्यवहार जोडल्यावर करतो. जोडूंची किंमत वेगळी हायची किंमत वेगळी. मग ती जो म्हणजे तसं नका म्हणली पाटील तुम्ही काय बोल नका म्हणली यावर. मग ती बघा विष्णू पाटलाला दिल्यावर पुन्हा बैल गेल्यावर 1.5 वर्ष बैल गेला आणि काय भानगड झाली काय नाही मला काहीच कळलं नाही. 1 वर्ष 7-8 महिने काहीच समजा मी जो घरातनच बाहेर निघालो माझं काळीच दम खायना. असं बसलून माणसं जातून बसला असं किती जरी माणसं बसली
तर माझं माझी तोंडातनं वाक्यच बाहेर निघत नसायचं. मग माझा जोडीदार इथं अशोक चव्हाण म्हणून एक आहे इथला, ती बाळू गावातली शर्यतीची बळी उमऱ्याचा बळी म्हणून आहे. ही यायची बापू असं का बापू असं का, काळीच द्यावं थांबा काय करावं, काळीच काय शेत बी नको मला परपंच बी नको. शांत पडले शांत ना घरात नसत बायको पोरं सगळी रडत बसायची, काहीच बोलत नव्हतं. मी ऑलराऊंड गावात वागणारा गाडी, ऑलराऊंड सगळ्यांना माहित आहे. ताडशी व्यक्तिमत्व, कोणच मला गावात काय बोलू शकत नाही. इतकं डेअरिंग सगळ्या माहितच आहे. तिलाही तसलं रेकॉर्ड बिरेक आहे. पण काळीच धमकाय ना, काय करावं काळीच धमकाना. मला पण दम निघाना गेला, असं का होते मला पण काय कळना गेलं. मग माझा जोडीदार आलाय, ते उमऱ्याचा बळी म्हणून आहे. बापू चल मला रेस बघायला पण जात नव्हतं, बंदीतल्या दिवशी बघा तिथं पोळीकडे पण जात नव्हतं. त्याने एक मला शिरसला नेलं आणि तिथनं आलो बघा. आणि तिथनं आल्यावर रडायला लागलो मी घरी, बाजूवर बसलो रडायला लागलो, धडधडा बाकी म्हणलं का रडायला लागलो, मला सागरचं द्या. रडायला लागल्यावर मला तिकडून मुंबईवर फोन आला, शिवाजी पल्ले गावाला ताई ह्याचा मालक काय ताई बैल पळतो ती फाजीलरावचा. शिवाचं माझं जमत होतं, कारण पहिला बैल जाताना शिवा ते होता माहित होतं माझं. मी म्हणलं शिवा म्हणलं सागर तेवढा मला मिळवून दिला ना म्हणलं. मला म्हणला बाप मामा बैल काय काढलाय त्यानं, मला म्हणला तुम्हाला बैल घेऊन देतो. मी म्हणलं असं कर, तो म्हणलं माझं पैसे पण त्यांच्याकडे थोडं काहीतरी त्यांचं काकापत्नी येतं म्हणलं माहित म्हणला मी त्यात बैल घेतो तुम्हाला देतो, मला एक वासरू तुम्ही द्या. मी म्हणलं मी तुला पाहिजे तसं वासरू देतो, मला सागर माझा मला माघारी. मग होय म्हणलं ना, शिवाच पैसे वळवून घ्यायचं म्हणलं. विष्णू पाटील नाही म्हणला. म्हणलं का आताला काय देत नाही विष्णू पाटील बैल म्हणलं. पैसे माणूस हाटे आहे विष्णू पाटील, या पैशाला कमी नाही माझा माणूस, मग देत नाही. मग असं डोक्यात एक दिवशी आलं की बसून डायरेक्ट विष्णू पाटलालाच फोन केला. ती माणूस असा आहे म्हणलं, स्थळ्यानं झालं तर होईल काम, नाही तर देणारच नाही. मग पाटील म्हणलं सागर द्यायचं आहे म्हणून कळायला देत नाही म्हणलं. नाही म्हणला. एक 5 मिनिटात शिरतचा फोन आला म्हणलं बोला म्हणलं पप्पाला फोन केला, होय केला म्हणलं. सागरी काय जाऊन कळालाय म्हणलं, देताय काय म्हणून केलं. होय कितीला घेता, मी म्हणलं घेतो पण विचार करून 2 दिवसांनी सांगतो म्हणलं तुम्हाला पैशाचा ऍडजस्ट. मग 2 दिवसानं कहाणी सांगायचं कारणच पडलं, असं ही इतिहासच असा घडला. मग 2 दिवसांनी पैसे द्यायचे म्हणल्यावर 2 दिवसानं त्याला विचारलं. मग म्हणलं किमतीचा अंदाज सांगा क्लिअर. मी म्हणलं मी आनंदाने घेणार आहे. मग मला इथं पैसे होतं एक गणपतीत, माझं पैसे नव्हतं ना गेलं, गणपतीतलं पैसे 1 लाख रुपये घ्यायचं होतं. त्यांना 80,000 किंमत सांगितलं. मी म्हणलं म्हणला कितीला घेताय तुम्ही सांगा. मी म्हणलं मी आनंदाने द्या तसं तर घेतो बैल म्हणलं 50,000 रुपयाला 51,000 रुपयाला बैल घेतो, माझाच बैल आहे, मला काय तुमचा हँडलॉला करायची नाही काय नाही म्हणलं. मग थांबलं. मग 2 दिवस गेलं, पुन्हा त्याचा फोन आला. मग म्हणलं 75ला घ्या. मी म्हणलं शिरत मला बैल माझा आहे, मला घ्यायचा आहे, मला काय तुमची चेष्टा करायची नाही. व्यवहारात तर नको, मी 55,000 देतो आणि मला बैल तुम्ही आनंदानं द्या. बरं म्हणलं तिला कधी न्यायला येता म्हणजे इथं. आणि वायदा गणपतीला सांगितला, इथं काय झालं मी मला पैसे घ्यायचे म्हणून कळाल्यावर बाकीची म्हणजे आम्हाला पाहिजे गणपतीच्या वेळेस विषयी. योगा असं आला की डोक्यात आलं ही कारखाना आहे कुलकर्णी साहेब म्हणून पांडुरंग कारखाना, आणि साहेबापाशी गेलो. ऊस होता तुटून जाणार सुरुवातीला. मी म्हणलं साहेब ऊस तो सुरुवातीला तुटून जाणार आहे, माझं असं कहाणी झाली, माझं परपंचच नीट झालं नाही, माझा नामांकित बैल इकलाय म्हणलं, आणि तेवढा बैल मुंबईवरनं महागारी आणायचंय म्हणलं. मग काय काम होईल का तानाजी म्हणलं 20,000च काम होईल. ते हल्लं 20,000च काम होईल, पण मोरचं काम करायचं म्हणल्यावर मालकापाशी जावं लागलं, म्हाताऱ्यापाशी सुधाकर पंत परिचारक. बरं म्हणलं. मग 2 दिवसांचं आहे तर मालकच इथं आलं. मग गेलो एमडी म्हणलं तू काय पण नव्हता, मी सांगतो सगळं सांगायचं. मालकानं सांगितलं. म्हणलं का मी म्हणलं नामांकित बैल होता आणि माझा महाग इतिहासच जरा थोडं नीट चालना गेलाय मालक म्हणलं, आणि तो बैल महागारी आणायचा आहे म्हणून म्हणलं मला पैसे 1 लाख रुपये. म्हणलं कितीला घेतला, म्हणलं घेतला 80,000ला. म्हणलं म्हणजे कमी बी मी केलं तर पण काय करायचं. मग म्हणलं किती लागणार, म्हणलं 1 लाख रुपये लागते, 22 रुपये 22,000 रुपये खर्चायला लागते. म्हणजे आपलं काय म्हणणं जरी आला पाहिजे तर पुन्हा खेळा खर्च अर्थ आहे, पैसे शिल्लक राव आपले का तर उसात जाणार आहेत कापून. मग म्हणला तो पैसे नाही तर म्हणलं व्यवहार कसं केला. मी म्हणलं मला दुसऱ्या पार्ट्याला लागले त्यांना काय बोलतोय म्हाताऱ्याला नादलंय होतं, सहज केली असं 1 लाख दिली. हा सगळ्या 12 दिवसाच पोरग घेऊन गेलो आणि मुंबईवरनं सागर घेऊन आलो. 5 वर्ष गाड्या बैलानं परत पुन्हा हाय असं चालवलं, आणि ते बैल असताना तो बैल आता आणला माघारी. हाय अशीच गाडी चालती, आता बतूर चालती. आणि आता माझं 7 पोरीची लग्न झाली त्या सागरनं. देवाच्या नवसानं तो बैल घेतला होता आणि तो दावणीतनं गेला, तुम्हाला वेळ लागले झालं थोडक्यात झालं.
झालं की तसं. आणि पुन्हा दावणीला बैल आल्यानंतर ना 4 वर्ष आका भागच ठेवला नाही कुठंच, सगळंच हे केलं. तर त्या बैलाने 3 पोरीच्या लग्नाला मला सहकार्य केलं. त्यात सांगायचा विषय, सागर जाताना असं परिस्थिती झाली की 5व्या पोरीच्या लग्नाचं कर्ज काढलेलं बँकेचे पैसे होते माझ्यावर, साहेब यायची विचारायला. बैल तर दारात, पैसे तर 3 लाख बँकेचं. 4 लाखाला बैल दिला, 3 लाखाची बँक नील केली आणि बैल मुंबई 2 वर्ष खेळाला महागारी आला. 3 वारण झालं. पुन्हा हे बैल घेतला, ही म्हणायला लागली पोरींची लग्न. पुन्हा 2 पोरींची अशी लग्न झाली की दोन्ही बी पोरींना हुंडा बी दिला नाही, तर लग्न बी केलं नाही. त्या फुकाटच पोरी केलं, नवरदेवानं लग्न बी केली, हुंडा बी दिला नाही. त्या बैलाच्या आशीर्वादानं त्या बी पोरींची लग्न झाली. मग मला सांगा, पोरी बी फुकाट गेल्या आणि खेळ बी खेळायचं तसं हायच राहिला. पण दुबळ्यातनच चालतंय लय, म्हणजे असं तुम्हाला सांगायचंय इतकं लय आकाशातनं चालत नाही, पण धर्तीवर टिकून चालतंय. घसर बंद बी राहून देत नाही आणि लय मोहर बी. मग आपले काय असं म्हणजे आपली शेतकरी आहे आपण काय 2 नंबर वाला नाही. ही आई शिभावरी इथं पुत्र आली कहाणी बापाची. आणि एवढ्या करता ही मुलाखत आली, माझी शेवटचीच मुलाखत म्हणून, सुरुवातीची मुलाखत आणि शेवटची मुलाखत म्हणूनच आपलं मी तुमच्या संग बोलतो. ह्याच्या व्यतिरिक्त काय आता खोटं नाटक जर काय सांगत बसून तर काय करता. इथं पत्र पोहोचलोय बघा मी. बैलाच्या हातभारानं तुमच्या मुलींची लग्न किंवा घर तुमचं चाललं तसं म्हणाय गेलं तर. हो. आणि म्हणजे बी बैलांना आल्यापासून बरं का, आता मी सुंदर, मी काय वावग सांगत नाही बरं का. मी घेत नाही कोणाकोणतच पैसे, पण माझ्या आर्थिकच टिकत नाही. मला खेळायला आर्थिकच पटबळ मिळत नाही, त्याच्या खर्चावरच खेळतोय तेवढं. मी काय याच्यावर परपंच करत नाही, ही उघड आहे. मला भाडं तेवढं तुम्हाला द्यावं लागेल. मी काल परवा ह्याचं मैदान खेळलो मी, तुमचं बिंजोरचं मैदान, म्हातारा ड्रायव्हर आपलं आहे का, म्हातारा ड्रायव्हरच्या वासरा बरोबर आहे. म्हणलं ड्रायव्हर मी तुम्हाला म्हणलं, आता तुम्ही ड्रायव्हर माझी तर असं कसं काय मला सांगता येत नाही म्हणून. मी काय म्हणलं, मला काय फक्त जायला सांभाळलं की म्हणलं, या की बोर्ड म्हणलं, जायला सांभाळलं की बाजारला काय बोलायचं नाही मला काय लागत नाही बाकीच. म्हणलं जाणं येणं तेवढं मला तुम्ही सांभाळलं तर मग म्हणलं मी येतोय. हितपत्र अशी परिस्थितीने ही कहाणी अशी हितपत्र पोचली. एवढं आहे बघा. आता इथनं मोहर काय पोरगा, आता ही 7 पोरींची लग्न झाली, तिने पोरगा आहे. मोहर गाडी टिकती का नाही, ती महादेवाची कृपा, ती त्याची लीला आहे, ती काय आपल्या हातात नाही. बैल काय आहे तुमच्यासाठी? शेवट आपण मुलाखतीला करतोय, बैल तुमच्यासाठी काय? आणि बैल हाय ही खूनच आहे. बैल हाय ही खून आहे. माझं एक मत आहे की बैल दावणीला ठेवायचा, शर्यत खेळल ना खेळल, नंबर येईल ना येईल हा म्हणून आपण आपल्या घराची वतनदारी म्हणून मी खेळतोय, टिकतोय. आपल्या मागं इतिहास वेगळा आहे. बैल नसल्यावर वेगळी आपली कहाणी होती म्हणून मी खेळतोय. लोक काय म्हणतात, बापू असं खेळतो, बापू करता काय, आपल्याला तिथं मात्र पोचायचं म्हणून तर पैसे लई लागतात. ते सगळ्या गोष्टीचा खर्चाला आपण शेतकरी आपण पुरत नाही. आता हे बैल दोन्ही खांदीकडे नाही पोहतोय, टॉपचा बैल आहे, टॉपचा आहे बैल, पण मी 3 नंबर मध्ये खेळतोय. काय कारण आर्थिक बाजू कमकवत पडते. आता खेळ सगळा पैशावर चालतोय, आपण पैशाला पुरत नाही. मित्रांनो बघा, एवढा उशीर आपण बापूंच्या तोंडून मुलाखत ऐकली आणि त्यांचा सुंदर. आता याच्याविषयी काय सांगताल, किंवा कुठनं घेतलेला किंवा काय या बैलाचा थोडा इतिहास सांगताल? शिवा बैलाचा इतिहास म्हणजे हे बैल आदत मध्ये माहिती सागर म्हणा या बैलावर झुकला होता. हे बैल आहे नेमतवाडीचा, कोळ्याच्यातला. कोळ्याचा म्हणजे तो राजा म्हणून शारदा पाटलाला ऐकला होता, त्यांच्यातला बैल आहे. आदत मध्ये सागर संघ झोपल्यानंतर ती आपलं त्यानं परत पुन्हा गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यानं खेळायचं बंद केलं बंदीत आणि अवताला झोपला होता. मग अवताला झोपल्या मी म्हणलं, कोणी मामा बैल तुम्ही खेळत नाही म्हणलं, मला तरी खेळू दे की म्हणलं, मला द्या की म्हणल्यावर मग त्यानं एकात मला बैल घेऊ दिला. त्यावेळेस 50,000 रुपयाला 50,000 लावतो बैल. मग मी आणल्यावर महिनाभर बांधला होता. मला सगळी म्हणली, अवताच कुठे पळत असतं का? मला माहित होतं बारशा पहिला पळवलेला होता, पण अवताचा बैल पळतो. मग हे बैल पळायला लागला, मग हे बैल टॉपला आला. मग हे बैल टॉपला येऊन आता 2 वर्ष झालं मी ह्याच्यावर खेळतोय. पण आर्थिक नडती, आर्थिक अडचणीमुळे मला पहिलं काय मोठं टॉपचं पहिलं म्हणजे जाता येत नाही. बैल पळतोय आता 1 नंबरच्या कुठल्या बैलावर पळणार बैल? पळतोय आता व्हिडिओ सगळं आहे, सगळं पाहिजे. मी गेल्या वर्षी कडेपूर फायनल केलंय, कडेपूरचं केलंय. पुन्हा तुम्हाला सांगतो काल परवा इथलं फायनल केलंय. पुन्हा खाली बोशाची 2 वर्ष झालं फायनलच आहे ती. पुन्हा त्या ह्याचा वडकीच्या सरपंचाचा सुंदर घालून गेल्या वर्षी बोशाची फायनल केलेली आहे. त्या मी आता टॉप लाईन्स वर पळतोय, पण टॉपला जरी असलं तरी टॉपची रेंज आपल्याला पोचू शकत नाही. का पोचू शकत नाही की आपल्याला आर्थिक खर्चामुळे आपल्याला टॉपच्या बैलासंग पैरा करायला मागता येत नाही. आपण मागत बी म्हणत पण नाही, मी कोणाला मागत बी नाही बैल, किंवा मला बैल द्या टॉपचा, किंवा कशाला मागायचं. आता पहिल्यात लोकांना पैसे खर्च अडचाला आपण कमी आधीच पडतोय, मग खर्च अभावी हटकायचं कशाला. त्यामुळे मी काय कोणाला मागत नाही. मला जी काय पैरा मागेल त्याच्या संगत जातो. मग 2चा असू द्या 3चा असू द्या त्याच्याबरोबरच खेळतो.
बिनजोड किती झालेत काय ह्याच्या? आता बिनजोडला ह्याच्या बऱ्याचशाच झाले ते बिनजोड बरं का 12-13 बिनजोड गेल्या वर्षी झाले ते गारवड फाटीवरच. गारवड फाटीला काल ह्याची बिनजोड झाली सोडा मापाची घेऊन ह्याची बी बिनजोड झाली आपलं खाटावला बी आपलं त्या ड्रायव्हरच्या वस्त्राबरोबर झाली बिनजोड. आणि इथं पहिलं आमच्या घरातली चंद्र म्हणून एक कोण पळत होते याबरोबर चांगल्या 8-9-10 बिनजोड सलगच झाल्या. पण ती शर्यत चालू व्हायच्या अगोदर 1 महिना 1.5 महिना आणि शर्यत चालू झाली की पुन्हा आमच्या पुतण्याचा बैल त्याला मी म्हणलं आपली बैल सीजनला चांगली चालते ती आता आपल्याला लोक सुरुवात लागत तर आपली गाडी फायनल करते. पण काय कारण असते या क्षेत्रात बरं का काय नाही काय असतंच काय नाही काय असतंच. त्यात आमच्या चुलता पुतण्याची गाडीच पळायची थांबली त्यामुळे त्याचं पण नुकसान झालं आणि माझं पण झालं. कारण तर काहीच नव्हतं एकमेकाचं नाही ऐकण्यानं याच्यात फार काय नव्हतं. पण या शर्यती क्षेत्रात असली झिंग लय झिंग आहे. आणि मला कसं आहे पैरा एकदा झाला की टिकून खेळायची सवय. मी एखादा बैल थोडा कमी जर पळत असला तरी लगेच मी पैर सोडत नाही. कारण प्रत्येक वेळेस बैल प्रत्येक जणांसंग पळायचं म्हणजे प्रत्येक बैलाला प्रत्येक झोला वेगळाच असतो आणि बैलाला त्याचा तरस जाणवतोच. आणि ज्या बैला संग जी पळतो बैल त्या बैलाला सुख जाणवतं आणि गाडी टिकून पळत असली गाडी पण बैलाला पण सुख राहतं आणि गाडी पण जास्त पळती. एक माणसाचं मत आहे दोन्ही बैल समान असल्यावर गाडी पळते असं नाही. दोन्ही बैल एक बैल खाली पळत असून एक बैल मोहर पळायला पाहिजे तरच गाडी पळती. माझं मोहर हा तरच गाडी पळते. समान काट्यावर गाडी पळत नाही पळाली तर टिकतच नाही असं नाहीच होऊ शकत. त्याच्यामुळं कमी जास्ती करून गाडी पळावली ना तर पळती पण पैर टिकत नाही. आताच कसं आहे आता खेळ तसा आहे तर आता बंदीतला दिवस कसं काढलं तुम्ही? बंदीतलं दिवस लईच वेगळं निघालं. मी काय सांगतो बंदीतच सागर मायाती गेला आणि बंदीतच मालती झालं. माझी 1 वर्षाची तर कहाणी त्यातच गेली त्या बंदीत. मला काहीच समजत नव्हतं मी उठतच नव्हतो बाहेरच येत नव्हतं. रडायचो नुसतं बसायचो नुसतं रडत होतो 6-7 महिने तर रडतच होतो नुसतं. माणसं येऊन बसायचं आणि रडायचो. काय झालंय बापू कायच मलाच समजत नव्हतं. मला बळी म्हणा दोस्त इथला उमर गरजे होता तिथे आल्यावर तिथनच मग परत पुन्हा जरा थोडा निवडलं मैदानात निघणार. बाकी काय बंदीत सागरच्या काळात ती केलं आणि बंदीच्या काळात ती नका मग ती बिनजोड तेवढ्या केल्या बंदीच्या काळात बिनजोड केल्या घरचीच गाडी चुलतो होत नाही ह्याच्यावरच चाललंय. मग हे असं आहे बघा इथं पुत्र पोचलंय बैल फक्त दारात अजूनपर्यंत टिकलाय. मोरचं काय भविष्य आता कुठवर जातंय काय जातंय बैल पाहिजे दारात. बैल दारात नसलं की मग काय होईल काय सांगता येत नाही. काय होईल काय सांगता येत नाही. ह्या भावनेनं खेळतोय मी मग जगानं काही म्हणू दे. मित्रांनो बघा बैलाला किती महत्व आहे महादेवाच्या नंदीला किती महत्व आहे. बैल दारातनं गेला नंतर काय घडलं काय नाही हे सगळं मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं. आणि सुंदर पण निंबाळकर सरांचा ह्याच्याबरोबर पळून निघला की ह्याच्याबरोबर पळालाय. मी इथं मेळच्या फाटीला का मला सांगितलं मला म्हणला बापू म्हणला देवाला म्हणला ना देवा गाडी आणतो माझी देवा ड्रायव्हर आपलं ही देवा गाडी आणतो. मग देवा म्हणला बापूचा बैल घे तेवढा. मग देवा म्हणला बापू म्हणला त्या खोंडा बरोबर बैल दे म्हणलं दे तू. मी म्हणलं गामाचा म्हणलं गामाचं म्हणल्यावर मग मी आपलं जरा गप्पत बसलो काहीच बोललो नाही. काय जाखरीत असते त्या कोणा एकमेकाच्या असते त्या. म्हणलं तुम्हाला काय करायचं मग म्हणलं येतो मी बैल घेऊन. मग बैल घेऊन आलो आणि ते सुंदर बरं गामा म्हणला बापा म्हणला ही सुंदर उजवीनं करायचंय म्हणलं तुमचा बैल उजवा खांदा याचा अजून झोपला नाही अगोदर मला उजव्या खांद्याला घालायचंय म्हणला ह्या बैला संग मी बैल पळायला बघितलाय मला घेऊन पळतोय. मग सुंदर त्यानं पहिली शर्यत अंतर टाकूनच केली परत पहिली हे बैल कडून घातला आणि ते उजवी नातनं काढून मग त्यांनी तिथं मेळतला पळवला आणि त्याच्यावर त्या बैला टेची उचलली ती बैल जिंकला. 15 महिन्याच्या आत तर वासरू विकलं या बैला संग घातल्यावर. सुंदर याला हे केलेला सराला इकडेला गामा आटीलने घेतला आटीलपासून तिकडे सरांकडे गेला. मित्रांनो बघा कुठली कुठे कहाणी कड्यापूरच बी तुमच्या म्हणतो लेंगऱ्याचा राजा बरोबर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. लेंगऱ्या राजा बरोबर हे जहांगीर पैलवान वागिरीचं जहांगीर मला जोडीदाराचा आहे. जहांगीरमुळे मी तिकडे कडेपूरला त्या भागात होतो. कुठल्या तिकडं वागिरी भागात तिकडे कडेपूर भागात जहांगीर पैऱ्याला मला तिकडून आपलं जहांगीर पैलवान बोलून घ्यायचं त्याच्या संग मी तिकडे भागात पुन्हा नावीचा वजीर आपला वजीर बरोबर मी पळाली 2 वेळा गेल्या वर्षी 2दा पळाली. वजीर संघ मी निवृत्त होतो. पुन्हा तुमच्या त्या वरल्या ह्याला होतो भास्कर नाही भापकर लोणीला होतो. लोणी भापकरला वजीर बरोबरच होतो. पण ह्याच्या संघ त्या राजा संघ एक लेंगऱ्याचं शकील शेख भाईचा राजा त्याच्याबरोबर बी फायनल आहे त्या. पुन्हा हिथल्या पण आहे त्या पण हे असंच नको आमच्या भागातल्या पण आहे त्या. पण मी लय हावभाव करत नाही आणि मला काय म्हणजे असं म्हणजे चॅटिंग द्या हावभाव माझं वय पण ती राहिलेलं नाही. मी तुम्हाला सांगितलंय माझी मुलाखत आता तुम्ही दिसला म्हणून मी आधी देण्यात आलं. मी म्हणलं एवढ्या आता आयुष्यात लोक आता जग बदललंय म्हणून आपल्याला बदलावं जावंच लागणार आहे त्या वाटाने म्हणून म्हणलं करू मुलाखत. अशी एक माझी इच्छा फिरली परत म्हणा.
मित्रांनो बघा इकडे दादा बघा कोण नाही कोणतरी त्यांच्या वडिलांचा नाद त्यांना चालवला त्यानंतर त्यांचा मुलगा चालवते काय सांगशील आता ह्या पाठीमागचं सोडून दे पण आता सुंदर तुमच्या दावणीला आहे बैलाविषयी काय सांगशील काय नाही शांत बैल आहे म्हणजे कोंडाही घेऊन चांगलं पळतो वडिलांच्या पुढे चालवणार का नाद का बंद पाडणार ते आता पुढचं पुढे बघायला मित्रांनो बघा एक चांगली धावणीची बघा बैलामुळं किती माणसाचं म्हणजे अख्ख्या त्यांच्या कुटुंबावरती परिणाम होत असतो ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आलं दादांचं सांगणं बघा नॉनस्टॉप सांगतात म्हणजे किती हा बैलगाडी क्षेत्रातला अभ्यास झाला असेल हे आपल्याला या मध्ये दिसून आलं खरोखर आपण आज साताऱ्याहून पंढरपूर या तालुक्यात करोळे गाव या गावामध्ये येऊन ही मुलाखत घेतलेली एक मुलाखत कशी वाटली नक्की सांगा घराणेशाहीचा वारसा हक्क म्हणत घराणाशाहीचा वारसा हक्का म्हणजे आपण परंपरानं म्हणतो का ना एखादी गोष्ट करायची तर ती गोष्ट करणं म्हणजे ही बैल पाळणं ही एक परंपरेची गोष्ट त्यांना चालवलेली आणि महादेवाची शिंगणापूरची कावड आणि ती कावड अशीच पुढे चालू दे नक्की धन्यवाद वडिलांच्या बघा मन मोठं लागतं वडिलांच्या किंवा भावाच्या आशीर्वादानं हे टिकलं आणि अशीच महादेवाची कावड पुढे त्यांची चालू राहू मी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो